कोलाम पोर्टच्या विकासाचा गौरव दिल्ली येथे करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम कोलाम पोर्ट आणि आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या संत कबीर क्रीडा शिक्षण व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेला दिल्लीच्या NFI संस्थेकडून मानाचा भारतरत्न सी सुब्रमण्यम अवॉर्ड प्रदान करण्यात आला. 16 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्लीत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात संस्थेचे सचिव अरविंद बोरकर यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी 18 गावांची परिस्थिती बदललेली आहे. संत कबीर संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील 18 गावांमधील कोलाम पोर्ट समूहांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम केले आहे. वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत संस्थेने 22 ग्रामसभांना सामूहिक वन हक्क मिळवून दिले. 262 कुटुंबांचे वैयक्तिक दावे दाखल करून अनेक कुटुंबांना हक्काची जमीन मिळवून दिली. तसेच कळंब येथे 30 हेक्टरवर मिश्र फळबाग प्रकल्प राबवून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला. शिक्षण आणि आरोग्याची ही नवी पहाट. कळंब गावात पूर्वी वीज आणि शाळा अंगणवाडीची सोय नव्हती. तिथे संस्थेच्या पाठपुराव्यामुळे आता अंगणवाडीही सुरू झालेल्या आहेत.